न्यायाची अपेक्षा करणं हा सर्वात मोठा गुन्हा झालाय अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। राज्याला मुख्यमंत्री आहे की नाही अशी स्थिती आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले। नाशिकमध्ये शिवसेनेच्या निर्धार शिबिरामध्ये आदित्य ठाकरेंनी सरकारवरती जोरदार प्रहार केलाय। तिजोरीत खडखडाट आहे, सगळीकडे लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना सुरू आहे। जात धर्म तालुका जिल्हा अशा वादात व्यस्त ठेवलं जातंय। मूलभूत मुद्द्यांपासून लक्ष विचलित केलं जातंय। ब्रिटिशांप्रमाणे फोडा आणि राज्य करा असं राज्य चालवलं जातंय असा घणाघाती हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी सरकारवर केला। आता ह्या सरकारला 100 दिवस तर उलटून गेलेले आहेत, तर तुम्ही मला सांगा पहिल्या 100 दिवसात काय काय घडलं? एक तरी योजना चांगली आली आहे का कोणासाठी? इथे महिला मोठ्या संख्येत बसलेले आहेत, तुम्ही मला सांगा महिलांसाठी एक तरी ठळक योजना ह्या महाराष्ट्र सरकारने आणली का? नवीन महाराष्ट्र सरकारने, ह्या सरकारने शेतकऱ्यांसाठी एक तरी चांगली योजना आणली का योजना? आज तरुण वर्ग इथे आहे, युवसेना आहे, युवती सेना आहे, तुम्ही मला सांगा तरुण तरुणींसाठी एक तरी चांगली योजना या सरकारने आणली आहे का? आणली आहे काय? आज तुम्ही बघा लाडकी बहीण योजना, काय झालं लाडकी बहीण योजनेचं? 500 रुपयावर आले। आपण तर 3000 रुपये देणार होतो, 3000 रुपये देणार होतो, पण भाजप असेल, एशनशी असेल, दादांचा गट असेल, ह्या सगळ्यांनी काय सांगितलं होतं? गावागावात जाऊन सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही 2100 रुपये देऊ। एक वेगळी कातडी लागते, एक वेगळा निर्लज्जपणा लागतो सरकारमध्ये की तुम्ही तुमचं सरकार बनल्यावर आणि एवढं बहुमत ठासून आल्यानंतर तुमचा जो वचननामा असतो, जाहीरनामा असतो, त्याच्यातून एक सुद्धा गोष्ट बजेटमध्ये आणत नाहीत, पहिल्या अर्थसंकल्पात आणत नाहीत, एक वेगळा निर्लज्जपणा लागतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।